आहेत. बरेच वेळा आम्ही फेसबुक असो, इंस्टाग्राम याच्यावर मोबाईल थ्रू असतो कनेक्टेड, पण आज योगायोग फेसबुकपेक्षा फेस टू फेस आम्ही आलो. हा योग चुकून चालणार नाही. मी भांबुरे शेठना, वरवटकर शेठना धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि आपलं फेस टू फेस इंटरॅक्शन हे ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा, आमचा जो कायदा आहे तो, आपला जो कायदा आहे तो अन्न सुरक्षा व मानदे कायदा. यापूर्वीचा जो कायदा होता तो अन्न भेसळ कायदा, आणि त्यावेळी आमच्या अधिकाऱ्यांना भेसळ अधिकारी असं संबोधलं जायचं. भेसळ हा शब्द निघूनच गेला. आता माझं जे पद आहे ते अन्न सुरक्षा अधिकारी आहे, अन्न भेसळ अधिकारी नाही. मुळातच आमच्या विभागाला बऱ्यापैकी मॅनपॉवरची कमतरता असल्यामुळं सर्व ठिकाणी पोचणं खूप अवघड असतं, आणि अशा ह्या मेळाव्यातून फेस टू फेस इंटरॅक्शन झालं तर कायद्यामध्ये आलेल्या नवीन तरतुदी ह्या तुमच्यापर्यंत पोचवणं सोपं होतं. मुळात मी हा एक अधिकारी दोन्ही जिल्ह्यासाठी आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा आहे. जसं सिंधुदुर्गमधलं कुडाळ आहे, खूप मोठी बाजारपेठ आहे, तसं मी म्हणतो रत्नागिरीतली सगळ्यात मोठी बाजारपेठ आपली चिपळूणची आहे. असं चिपळूण एक असं लोकेशन आहे ज्याला ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने म्हणा किंवा व्यापाराच्या दृष्टीने सर्व बाजूनं चांगलं वातावरण आहे. बऱ्यापैकी आमचा जो रोल आहे तो प्रश्न सोडवण्यातच झालेला आहे. आम्ही कुणाच्यावरही जाचक अटी लादलेल्या नाही आहेत. जसं पुणे मुंबईमध्ये जे नॉर्म्स आम्ही फॉलो करतो ते इथं आम्ही एवढ्या कटाक्षतेने पाळलेले नाही आहेत. ह्याच्यामध्ये आता काय असणं गरजेचं आहे ह्याच्यावर मी आज बोलणार आहे. सर्वात पहिला मुद्दा आहे की आपल्याकडं परवाना असणं गरजेचं आहे. परवाना 3 प्रकारचा आहे. पहिला आहे तो नोंदणी आहे. जस्ट एक नोंदणी करायची आपल्याला, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये रजिस्ट्रेशन म्हणतो, रजिस्ट्रेशन. दुसरा आहे तो राज्याचा परवाना, आणि तिसरा आहे तो केंद्राचा परवाना. असे 3 प्रकार आहेत. जो स्वतःचा व्यवसाय स्वतः करतो, मग तो हातगाडीवाला असो, घरामध्ये घरगुती व्यवसाय करणारे, लोणचे पापड करणारे असो, किंवा रस्त्यावर आपले हे जे वेंडर्स आहेत, विकणारे आहेत, ह्यांनी आपल्या प्रशासनाकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि नोंदणी शुल्क जे आहे ते मात्र 100 रुपये वर्षाला आहे. जास्त त्याची काय अमाऊंट नाही आहे. आणि ह्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते फक्त एक आधार कार्ड आणि जागेचा पुरावा. आपल्या स्थानिक नगर परिषदेला किंवा ग्रामपंचायतीला आपण स्थानिक कर तिथला भरत असो तर त्याचं एक पावती असेल आणि तुमचा आधार कार्ड आणि फोटो असेल तर आपण त्याला नोंदणी पटकन देतो. प्रोत्साहन म्हणून प्रशासनाने आता फिरत्या विक्रेत्यांचं शुल्क माफ केलेलं आहे. तुम्हाला फक्त नोंदणी करायची आहे. तुमचा आधार कार्ड आणि फोटो ऑनलाईन जाऊन नोंदणी करायचंय, कुठेही जायचं नाही. आपला व्यवसाय आणि आपल्या घरामध्ये जरी बसून आपण ती नोंदणी केली तरी ती सहज तुम्हाला मिळून जाईल. हा व्यवसाय आपण 12 लाखापर्यंत करू शकतो. ह्याची मुदत, ही जी परवानगी आहे ही 12 लाखापर्यंतचा टर्नओव्हर, मी म्हणतो टर्नओव्हर. त्या टर्नओव्हरमध्ये असं नाही की माझा फायदा किती झाला, तुम्ही किती इन्स्टॉलमेंट केलेली आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे मशिनरी कितीची आहे, तुमच्याकडं जी जागा आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून जो टर्नओव्हर तुमचा 12 लाखाच्या खाली होत असेल तर तुम्हाला नोंदणी चालते. जो कोणी व्यावसायिक नोंदणी न घेता व्यवसाय करत असेल तर कायद्यामध्ये त्याला 25,000 दंड नमूद केलेला आहे. आणि बऱ्यापैकी मी सांगेन चिपळूणमध्येच मी जवळजवळ 30 ते 35 लोकांना असा दंड केलेला आहे. फक्त हे नाव मी कुणाचं सांगणार नाही की कुणाला केला, कसा केला. तर त्यांनी दंड भरला, दुसऱ्या मिनिटाला त्याला नोंदणी दिलेली आहे. आपण सगळे डॉक्युमेंट्स जवळ असतात, पण
व्यवसायाच्या नादामध्ये, त्या व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये थोडासा विसरून जातो तो प्रकार. पण बिना नोंदणीचा कुणीही व्यवसाय करू नये. दुसरी गोष्ट आहे स्टेट लायसन्स, ज्याला आपण आपल्या राज्याचा परवाना म्हणतो. तो तुम्ही तुमचा व्यवसाय 12 लाख ते 20 कोटीपर्यंत असेल, 12 लाख ते 20 कोटीपर्यंत असेल तर तो व्यवसाय तुम्ही करू शकता. ह्या राज्याच्या परवान्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. जो कोण किरकोळ विक्रेता असेल तर त्याची फी वार्षिक 2000 आहे, आणि जो कोण उत्पादक असेल तर त्याची फी 3000 आहे. 2 आणि 3 ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 वर्षाचा परवाना घेऊ शकता. समजा तुमचं किराणा दुकान असेल जे 12 लाखाच्या वर तुमचं टर्नओव्हर जात असेल तर तुम्ही 5 वर्षाची 10,000 शुल्क भरून तुम्ही 5 वर्षासाठी परवाना घेऊ शकता. आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोंदणी आणि परवाने असे एकूण 17,000 लायसन्स दिलेले आहेत पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि साधारण सिंधुदुर्गमध्ये आम्ही 13,500 ते 14,000 दिलेले आहेत. तर मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्यापैकी आपल्या वेबसाईटला तुम्ही जाऊन तुमची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे, फक्त लॉग इन करायचे आपल्याला, आणि लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन आलेले नियम, अमेंडमेंट्स हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती होतील. तर तुम्हाला लायसन्स दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कंडिशन ऑफ लायसन्स दिलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगेन काय आहे आपल्याकडे. हा जो मेळावा आहे तो व्यापारी संघटनेचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही जागेवर गेल्यावर काय बघतो, पहिल्यांदा आम्ही बघतो त्याची डिझाईन आणि फॅसिलिटी काय दिलेली आहे, मुबलक प्रमाणामध्ये प्रकाश जो तिथं आहे का, जेणेकरून तुमच्या बंद पाकिटावरती असलेला उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर हे तुम्हाला दिसतंय का त्या प्रकाश झोतामध्ये. किंवा जर का शक्य नसतं असं बऱ्याच वेळा की आपण प्रत्येक पाकिट त्याच्यामध्ये बघू किंवा ह्याचं बेस्ट बिफोर आहे का नाही, अनावधानाने एखादं पाकिट राहून जातं, तर अशा वेळेस आमच्या कायद्यात काय आहे की एका बाजूला नॉट फॉर सेल असा बोर्ड लावून, विक्रीसाठी नाही असा एखादा बोर्ड लावून ते जे अन्नपदार्थ आहेत तिथं तुम्ही ते मांडू शकता, फक्त ते विक्रीसाठी नसतात. तर असा तरतूद आहे की तुमच्या शेल्फमध्ये आम्ही आलो आणि एक्सपायर झालेला माल सापडला तर आम्ही कारवाई करावी अशी अपेक्षा नाहीये. तुमच्याकडून काय अपेक्षा आहे की तुमच्याकडे तो बोर्ड लागावा, विक्रीसाठी नाहीये, कडेला, आणि ज्यावेळेस तुमच्याकडनं तो होलसेलर डिस्ट्रीब्युटर जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही तो माल रिफंड करून तो बदलून घेणं अपेक्षित आहे. परत शेल्फमध्ये खाद्य आणि अखाद्य पदार्थ एकाच शेल्फमध्ये ठेवता कामा नये. मला बरेच जण विचारतात आमच्याकडे जागाच 10 बाय 10ची आहे, साहेब मी काय करू. तर ह्याच्यामध्ये आमचा असा नियम नाहीये की एकाच कपाटामध्ये वेगवेगळे जर का कप्पे असतील तर तुम्ही तसं ठेवू शकता, फक्त ते पॅकबंद अन्न पदार्थ असणं गरजेचं आहे, सुट्ट अन्न पदार्थ ठेवू नये. साठवणुकीची पद्धत, तुमच्याकडे जे काही गोण्या असतील त्या जमिनीपासून 6 इंच वर आणि भिंतीपासून 2 इंच लांब अशा राहतील, अशा पद्धतीने त्या ठेवल्या गेल्या पाहिजेत. फर्स्ट इन फर्स्ट आउट, ज्याला आम्ही फिफो म्हणतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो माल पहिला आपल्या दुकानामध्ये आला तो माल पहिला बाहेर गेला पाहिजे. नाहीतर तुम्ही कसं होतं, म्हणजे एक उदाहरण घेऊन सांगतो की एक कॅन्टीन होतं आमचं, नवोदयचंच एक कॅन्टीन आहे. तर तिथं ते जे काय मैद्याच्या गोण्या आलेल्या आहेत त्या अशा थापी लावून ठेवलेल्या आहेत. 20 गोण्या होत्या, त्यातल्या 7-8 गोण्या संपल्या, नवीन गोण्या आल्या, परत त्याच्यावर रचल्या गेल्या, खालचा जो माल आहे तो तसाच राहून गेला आणि त्याची एक्सपायरी झाली. आणि मग त्या मुलांना विषबाधा किंवा फूड पॉइझनिंग सारख्या ह्या घटना घडतात. त्यामुळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जो माल पहिला आला तोच बाहेर गेला पाहिजे. परत ह्या 2 शब्दांमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणजे एक हे आहे, मी ह्या व्यासपीठामुळे मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की बेस्ट बिफोर आणि यूज बाय डेट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तक्रारी खूप येतात, साहेब हा बिस्किट पुडा ह्याचा एक्सपायरी संपलाय आणि तुम्ही याचे नमुने घ्या आणि ह्याच्यावर केस करा. बिस्किटचे नमुने घेतल्यानंतर सुद्धा त्याचा अहवाल हा प्रमाणित येतो. त्याचं कारण काय आहे की
जे नाशवंत अन्नपदार्थ आहेत त्याला यूज बाय डेट असते. यूज बाय डेट म्हणजे ती संपली, ते खाणं चुकीचंच. यूज बाय डेट, जसं की आपलं दूध आहे, दुधाला 3च दिवस असतं, बिस्किटला 6 महिने असतं. 6 महिन्यानंतर समजा 1-2-3 दिवस जरी उलटले तरी तो बेस्ट बिफोर, म्हणजे मी काय म्हणतो की त्याची 100%ची क्वालिटी 98% झाली, पण तो खराब झालेला नाहीये, तो तुम्ही रिप्लेस करू शकता आणि ती कंपनी त्याच्यावर ऍक्शन घेईल. त्या रिप्लेस मालावर तुम्हाला फ्रेश माल देईल. तुम्ही व्यापारी म्हणून तुमच्याकडे येणारा माल कमीत कमी 6-7 महिने जरी तुमच्याकडे ते मिळायला हवेत व्यवसायाकरिता, अशा पद्धतीने तुम्ही ते खरेदी केलं पाहिजेत. परत दुधाची पिशवी, कालच एक तक्रार आली साहेब, हे बघा आज तारीख आहे 16 आणि त्याच्या पाकिटावर लिहिले 17 तारीख, उत्पादक दिनांक 17 आणि 19 तारखेपर्यंत दूध वापरलं पाहिजे. 17 तारखेच्या रात्री 11 वाजता ते दूध मार्केटमध्ये येतच कसं? तर आपल्या कायद्यात तसं नमूद आहे. उत्पादन दिनांक नाही टाकली तरी चालेल, यूज बाय डेट ही महत्वाची आहे. कारखान्याने जबाबदारी कशाची घेतलेली आहे की या तारखेपर्यंत ते यूज बाय डेट आहे. कंपनीने जर का 16 तारीख लिहिली असेल तर हा कंपनीचा क्लॉज आहे तो, पण कायद्यात असं स्पष्ट नमूद आहे की यूज बाय डेट ही मॅन्डेटरी आहे, हे त्याच्यामध्ये मेन्शन करणं अनिवार्य आहे. परत तुमच्या अन्नपदार्थामध्ये हे पण बघितले, आपले बिग बाजार सारखे किंवा मॉल सारखे असे बरेच लोक आहेत. म्हणजे हे पूर्वी पार आपण जे प्रथा आपण पाळत होतो, जसं की आपण वाट्यांमध्ये कडधान्य असं ठेवायचो, गिऱ्हाईक यायचं आणि त्या वाट्यांमधलाच सॅम्पल बघायचं. मी नाव नाही घेणार, पण मी असं एक ठिकाण बघितलं की एक महिला त्या तांदळाच्या ह्याच्यामध्ये हात घातला तिने आणि तिने ते हाताने ते घासलं आणि तांदळाचा तो वास घेतला आणि परत तो तांदूळ त्याच्यातच टाकून दिला. त्या महिलेला सोरायसिस होता, पूर्ण हाताला सोरायसिस होता. मग अशा पद्धतीने मागच्या माणसाने तो तांदूळ घ्यायचा का, ह्याच्याबद्दल कायद्यामध्ये कुठंही लिहिलेलं नाहीये. पण आपण आता सगळे एकत्र आहोत, आपण आज चर्चा करू की बा अशा पद्धतीने पूर्वी जसं आपण करत होतो की आपण छोट्या छोट्या सॅम्पल्स वाट्या ठेवायचो आणि त्या मेन ह्याच्यामध्ये अजिबात हात घालू नका. तुम्हाला जर का बघायचं असेल तर ह्या वाट्यांमध्ये बघा आणि जर का तुम्हाला पटलं तर ते खरेदी करा. हे जर का आपण आपल्या ह्याच्यामध्ये अंमलात आणलं तर कदाचित आपण आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं काम करू. मागच्या 2 दिवसामध्ये पेपरला पण फ्रंट न्यूज होते, स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं होतं. रत्नागिरीच्या मारुती मंदिरमध्ये 4 महिने झालं आम्ही कुठंतरी भिकाऱ्याचा वेश घेऊन थोडंसं व्हिडिओ शूटिंग करून ती माहिती काढत होतो. व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं आहे. एक नामांकित कंपनीचं दूध पॅकबंद पिशवीतलं तिथं यायचं, तिथलं ते फोडलं जायचं आणि सकाळी 4:30-5 वाजल्यापासून ते गवळी यायचे आणि ते गवळी त्या कॅनमध्ये ते दूध ओतायचे आणि शेतकरी म्हणून ते असे घरोघरी जाऊन ते रतिबाचं दूध जसं असतं, आमच्या ह्या गुरांचं दूध आहे म्हणून असं त्या घराघरात नेऊन ते घालायचे. आता ते कॅन कुठंतरी झाडाखाली थांबून तो काय करतो माहित नाही आपल्याला. म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे गवळ्याचं दूध जर का येत असेल तर तुम्ही खात्री करणं गरजेचं आहे की त्याच्याकडे किती म्हशी आहेत, किती गाय आहेत, त्याचा गोठा कुठं आहे, एकदा तरी त्याच्या गोठ्यात जाऊन यायला पाहिजे. अशा लोकांच्या हाताला साधे गट्टे सुद्धा पडत नाहीत. कोल्हापूरमध्ये बघा, अगदी म्हैस समोर येते, तुमच्या दारात उभं राहून तुमच्या समोर ते दूध काढून तुम्हाला दिलं जातं. तर एवढं सांगू शकतो की पॅकबंद पिशवीतली जबाबदारी ही आपली आहे, म्हणजे कंपनीची आहे. तुम्हाला 6-9चं फॅट देणं हे कंपनीचं मेन हे आहे, त्याच्यासाठीच त्यांना आपण पैसे देतोय. 6-9 म्हशीचं 3.2 8.5 SNF हे असणं गरजेचंच आहे. अशा बऱ्याच गोष्टी आमच्या कायद्यामध्ये येतात. परत ॲल्युमिनियम बद्दल मला बोलायचं आहे. ॲल्युमिनियम लग्नामध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये अशी मोठी मोठी पातेली असतात. 4 mm पातेल असतं, 4 mm जाडीचं. कालांतराने 4 mm 2 mm होतं का हो?
एक 4 वर्षाने 5 वर्षानंतर 4 mm भांडं 2 mm होतं की नाही, ते 2 mm गेलं कुठं मग? ते गेलं पोटात. कसं असतं, ॲल्युमिनियम हा आपल्या आरोग्याचा म्हणजे आपल्या बॉडीचा भागच नाहीये. ॲल्युमिनियम आपल्या शरीरात कुठंच नाहीये. आम्ही जे DNA म्हणतो, DNA RNA, त्याच्यात सुद्धा ॲल्युमिनियम नाहीये. मग हे ॲल्युमिनियम आपल्या शरीराला किती घातक आहे? ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर का आपण दूध घेत असू आणि त्या दुधाला जर का ॲल्युमिनियमचा वास येत असेल तर असं दूध घातक आहे. असं दूध खूपच घातक आहे. पूर्वी शासनाच्या डेऱ्या असायच्या, आरे डेअरी माहीत असेल आपल्याकडे, चिपळूणमध्ये खिरडीत एक आरे डेअरी होती. तर त्यांच्याकडे असे मोठे कॅन असायचे, 30-30 लिटरचे कॅन, आणि त्याच्यामध्ये चेंबर्स असायचे, स्टेनलेस स्टीलचे चेंबर. मग त्या डेअरीला आपण बर्फ पुरवायचो. बर्फ कशाला पुरवायचो? त्या दुधाचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस राहील, जेणेकरून ॲल्युमिनियम त्याच्यामध्ये लीच होणार नाही, आत येणार नाही. आता जर का दूध जर का आपण भांड्यात ठेवलं जरासं ते कोमट झालं तर ॲटोमॅटिकली ॲल्युमिनियम त्या दुधामध्ये येतं आणि ते शरीराला घातक आहे. त्यामुळं चिंचेचं पाणी असो नाहीतर टोमॅटोची प्युरी असो, हे ॲल्युमिनियमच्या भांड्यात किंवा ॲल्युमिनियमच्या पॅकेटमध्ये देता कामा नये. आम्ल म्हणतो मी त्याला, आम्लमध्ये ॲल्युमिनियम पटकन विरघळतं. दुधामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोज असतं, लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि त्या ॲसिडमध्ये ते ॲल्युमिनियम उतरतं आणि त्याच्यापासून तुम्हाला पार्किन्सन सारखे डिसीज होतात, मज्जातंतूचे रोग होतात ॲल्युमिनियममुळं. तर आपण जागरूक होऊन, शक्यतो तुम्ही जर का घरात तिथं इडली करत असाल, तुमच्या घरामध्ये इडली करत असाल, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जे किनवण करण्यासाठी आपण तांदूळ भिजवतो, नंतर त्याचं ते बॅटर येतं, जर का तसं करत असेल तर ते सुद्धा घातक आहे, कारण त्याच्यामध्ये ॲसिड आहे. ॲल्युमिनियमची भांडी शक्यतो साठवणुकीसाठी वापरा, अन्नपदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये शक्यतो येता कामा नये. आता आपण पार्सलसाठी केलेलं आहे ॲल्युमिनियमचे फॉइल्स वगैरे, तुम्ही आता डीमार्ट, बिग मार्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बघता, त्याच्यामध्ये गॅल्वनाइज टाईप म्हणजे स्टेनलेस स्टीलचं कोटिंग असलेलं ॲल्युमिनियम आहे. तर ते चालतं, म्हणजे ते त्याला चालू शकतं. ॲल्युमिनियमबद्दल बोललो मी. दुसरं न्यूजपेपर. बरोबर, न्यूजपेपर. माझ्या घरातच मी माझ्या बायकोला म्हटलं, मी एवढं लोकांना सांगतोय, सगळ्यांसाठी जनजागृती करतोय की न्यूजपेपर वापरू नका. घरामध्ये एक चपाती ठेवण्यासाठी पूर्वी म्हणजे आमच्या गावाकडे असं आहे, हे असते, बुटी असते छोटी, दुरडी किंवा बुटी म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये गावाकडे असं न्यूजपेपर कडेने टाकलेला असतो. चपाती झाली की चपाती त्याच्यावर टाकायची, भाकरी झाली की त्याच्यात टाकायची. ती जी शाई आहे, न्यूजपेपरची जी शाई आहे, ती लीड आहे, PB आहे. ते चुकून जर का तुमच्या पोटात गेलं तर तुम्हाला डिसेंट्री, डायरिया आणि तुमच्या पोटामध्ये इंटॉलरन्स सारखा रोग होईल, तुम्हाला खाल्लेलं सुद्धा पचणार नाही. तर ही शाई किती घातक आहे आपल्यासाठी. आम्ही इथं, मी नाव नाही घेणार, 2-3 बेकऱ्यांमध्ये मी कारवाया केलेल्या आहेत, मोठ्या कारवाया जसं, पण त्या कारवाया मला वाटतं व्यावसायिकदृष्ट्यातून थोडंसं हेतू पुरस्कार केलेल्या होत्या. पण आम्ही ज्यावेळेस ते गेलो तिथं त्यावेळेस खरंच न्यूजपेपर, केकच्या खाली न्यूजपेपर, आणि ती न्यूज पूर्ण केकवर छापायची आणि नंतर तो काय म्हणायचा, आम्ही मागचा भाग हा कापून काढायचो. केकचा जो मागचा भाग आहे तो कापून काढायचो, त्यामुळे केकला न्यूजपेपरची शाई लागतच नाही. तसं नाही, त्या केकची शाई बऱ्यापैकी त्या केकमध्ये गेलेली असेल, सांगता येणार नाही. म्हणून आम्ही त्यांना बटर पेपर वापरा असं सांगितलं. बटर पेपर वापरून तुम्ही करा. वडापाववाले त्यांना सांगितलं तुम्ही बटर पेपर वापरा. बऱ्यापैकी तो उत्पादक सुद्धा आहेत. तेलावर येतो मी. जळकं तेल जे आहे ते बऱ्यापैकी आम्ही काय म्हटलो की हे तेल हे आपल्या स्ट्रीट फूड वेंडर्सकडे जाता कामा नये. जळलेलं तेल हे वडापाववाल्यांना स्वस्तात 30 रुपये 40 रुपये जाता कामा नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. जेवढे पैकी फरसाणवाले आहेत त्यांचं टायअप केलं आम्ही रुको बरोबर. रिपर्पज कुकिंग ऑइल हे जळकं तेल साबण तयार करणाऱ्या किंवा बायोडिझेल तयार करणाऱ्या कारखान्याकडे जातं. तर आपण काय बघितलं पाहिजे की हे तेल कुठपर्यंत वापरायचं. आपल्याकडे मशीन नाहीये, तर आपण जे तेल 1 घाणा झाला, 2 झाला, 3 झाला, 3ऱ्या घाण्यानंतर ते तेल वापरता कामा नये. जर का आपल्या गॅसची फ्लेम थोडीशी पिवळ्या कलरची येत असेल तेलाच्या ह्याच्यामध्ये, तर त्या तेलामध्ये
आम्ही त्याला TPC म्हणतो, टोटल पोलर कंपाऊंड. TPC टोटल पोलर कंपाऊंड जर का 25च्या वर जात असेल तर त्याचं रूपांतर सिस फॅटमध्ये होतं. सिस फॅट, आता आम्ही तर 0 सिस अँड ट्रान्सकडे निघालेलो आहोत, पण जळकं तेल जर का तुम्ही खात असाल तर पटकन तुमच्या शरीरामध्ये, मला डॉक्टर साहेब आहेत, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे म्हणतो आपण ते नस ब्लॉक होणे, अशा पद्धतीच्या घटना होणार जर का आपण त्या तेलामध्ये, जास्त जळलेल्या तेलामध्ये आपण जर का ते खात असू तर. असं पण आमच्या निदर्शनास आलंय की ज्यावेळेस मोठमोठे असे 15 लिटरचे डबे येतात त्याच्यामध्ये मिक्सिंग पण होऊन येऊ शकतं. म्हणजे काय म्हणतो, फ्रेश तेल आहे, त्या तेलाचं TPC कायम 15च्या खाली पाहिजे, म्हणजे ते जळलेलं नसावं, 15च्या खाली, आणि जळल्यानंतर ते 25 पर्यंत असावं. मार्लेश्वरला आम्ही ते काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आम्ही जरी ते प्रसाद असेल तरी आम्ही काय केलं होतं, तेल बघितलं, त्यांचाच पंचनामा करून त्यांच्याच अधिकाराखाली म्हटलं तुमचं तुम्ही डिस्ट्रॉय करा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. धार्मिक क्षेत्र आहे म्हणून आम्ही जास्त तिथं काही केलं नाही, त्यांच्याच हेने आम्ही ते नष्ट केलं. तर असं जर का आपण जागरूक होऊन केलं. परत ह्याच्यावर रंगावर येतो मी, अन्नपदार्थामधल्या रंगावर. साहेब म्हणतात की बेकरीवाले म्हणतात, साहेब अन्नपदार्थामध्ये जो रंग आहे तो कायद्याचाच आहे, तुमच्या त्या रंगाला सुद्धा लायसन्स आहे, तुमचं लायसन्स आहे, बरोबर आहे, पण तो रंग जर का तळला गेला, मी काय म्हणतो, रंग तळला गेला तर तो पॉलीॲक्रिलामाइड होतो, किंवा त्याला आपण घातक कॅन्सर प्रोड्युसिंग रंग होतो. तो रंग तळला गेला तर कायद्यामध्ये 30% साखर असलेल्या अन्नपदार्थामध्ये 30% साखर, गोडवा, त्याच्यामध्ये आपण रंग वापरू शकतो, फक्त तो तळला गेला नाही पाहिजे. जसं बुंदी करायची असेल समजा आपल्याला, तर ते बुंदी, जिलेबीमध्ये सुद्धा कलर टाकून आपण ते तळू शकत नाही, त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक घातक रंग तयार होणार. त्यामुळं आपणच काय काळजी घेऊया की रंगीबिरंगी अन्नपदार्थ घ्यायचा नाही. रंगीबिरंगी अन्नपदार्थ कुठला, तळला गेलेला अन्नपदार्थ, आपण त्याला शहाणं करायचं की हे नाही, कलर नाही आम्हाला चालणार, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर यूज बाय डेट बेस्ट बिफोर मी तुम्हाला सांगितला. पनीर हा अन्नपदार्थ, एक व्यापारी आला होता तक्रार घेऊन, साहेब हे पनीर 450 रुपये किलो आहे आणि मी देतोय 350, माझं पनीर अगदी छान आहे. आम्ही कडेला बसले आम्हाला त्याचा वास आला, ऍसिटिक ऍसिडचा. तो बसेपर्यंत मी त्याच्या कारखान्यात जाऊन सील करून आलो होतो, ऍसिटिक ऍसिड. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला जे काय अन्नपदार्थ खातोय त्याचं ऑनलाईन कधीतरी गुगल आउट करायचं, हे काय अन्नपदार्थ आहे. आपल्या बाजारामध्ये एक आता हे आलेलं आहे, शिमगा आलेला आहे. बऱ्यापैकी गणपतीमध्ये आणि शिमग्यामध्ये एक खरवज आपल्याकडे येतो, कामधेनू खरवज येतो. त्याच्यात जर का इन्ग्रेडियंट्स जर का बघितले तर त्याच्यामध्ये जे दुधाळ झाडं असतात, मिल्क वीड म्हणतो आपण त्याला, ऍस्क्लेपिडेसिए नावाच्या जातीच्या झाडाचा अर्क त्याच्यामध्ये वापरलेला आहे. ऍस्क्लेपिडेसिए, जसं की आपलं रुईचं पान बघितलं आपण, रुईचं पान तोडल्यानंतर त्याच्यातून चीक येतो, तो चीक त्या खरवजामध्ये वापरला गेलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीचं जे आम्ही बऱ्यापैकी ठाण्यामध्ये वगैरे आम्ही जिथं तो आउटलेट आहे तिथं कळवलेलं आहे, त्या अन्नपदार्थाचं लायसन्स सुद्धा एक्सपायर झालेलं आहे. तर तुम्ही काय बघायला पाहिजे की तुमच्याकडे जे काही अन्नपदार्थ येते त्याच्यावरच्या तारखा बघा, त्याचे इन्ग्रेडियंट लिस्ट बघा. कोकणामध्ये अगदी साधी लोक आहेत, व्यवसाय करायच्या दृष्टिकोनातून करतात, आंब्याचा पल्प सिरप वगैरे करतात, वर लिहितात नो प्रिझर्वेटिव्ह बिलकुल नाही आहे, पण त्याच्यामध्ये साखर टाकली आहे, त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामध्ये विनेगर आहे. विनेगर काय आहे, मीठ काय आहे, मध काय आहे, हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह तर आहेत ना. तुम्ही तुमच्या लेबलमध्ये जाता, नो प्रिझर्वेटिव्ह म्हणण्यापेक्षा नो आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह ॲडेड, खातूंना पटलं असेल ते, नो आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह ॲडेड असं नमूद करणं गरजेचं आहे.
तर आपला व्यवसाय पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्याने आमचा नमुना घेतला की ते काय होतं, ते फेल येतं. फेल आल्यानंतर आम्हाला इन्व्हेस्टिगेशनला तिथं पाठवलं जातं. म्हटलं नाही, जास्त व्यवसाय करत नाही तो अनावधानाने राहिलेला विषय आहे. ते लोकांना माहीत नाही की प्रिझर्वेटिव्ह नॉट ॲडेड म्हणजे काय, नो आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह ॲडेड असं नमूद करणं गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी आम्ही त्यांना ते हे केलेलं आहे. एका मोठ्या हॉटेलला एक 40-45 लोकांना विषबाधा झाली असं पत्रकाराने छापून आणलं. त्या हॉटेलचा व्यवसाय गेली 25 वर्ष रत्नागिरीमध्ये इतक्या थाटामाटात चालू आहे, इतकं छान अन्नपदार्थ देत होतो, आणि त्याच्याबद्दल जर का बातमी अशी असेल की विषबाधा झाली तर ते चुकीचं होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर ते असं कळालं की ती विषबाधा नसून ते अन्न संसर्ग झालेला आहे. विषबाधा 8 तासामध्ये तुम्हाला उलट्या जुलाब होणं अपेक्षित आहे. विषबाधेमध्ये अन्न संसर्ग 72 तासानंतर होतो, जे तुम्ही स्वच्छ हात धुतले नाही किंवा अनहायजेनिक प्रॅक्टिसमुळे तसंच होत असेल तर दॅट इज फूड इन्फेक्शन. फूड पॉयझनिंग नव्हे. फूड पॉयझनिंग म्हणजे आम्हाला ते हॉटेलच बंद करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये पण कधी आपलं कोणाची तक्रार देत असताना किंवा काय करताना बऱ्याच वेळा विचार करा, त्या व्यवसायकाचे पूर्वीचे 20-25 वर्ष त्याने एवढा मोठा त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्या व्यवसायासाठी. अशा बातमीने त्याचा व्यवसाय अगदी 1-2 दिवसापुरता येईल. श्रृंगारतळीतली एक कारवाई आहे माझी. अगदी 200-300 ब्रेड विकणारा माणूस 10 ब्रेडवर आला. 10 ब्रेडवर का, तर त्याच्यामध्ये एक्सपायर झालेला मार्गेरिन सापडला. किती दिवस एक्सपायर झाला होता? 1च दिवस. मी आत्ताच सांगितलं एक्सपायर झाला म्हणजे ते काय घातक झालं का? नाही. मी त्याला रिक्वेस्ट केली की तू मला फक्त बिल सादर कर. 1,33,000चा मुद्देमाल होता तो एक्सपायर झालेला. मी खिरडीत येऊन भट्टीत टाकला. खिरडीमध्ये सॅफिस्ट नावाच्या कंपनीच्या समोर एक भट्टी आहे, तिथं जाऊन जाळला तो. त्याने फक्त मला बिल दाखवायचं होतं की साहेब हे बिल आहे माझं, मी हे खरेदी केलं. मी कंपनीला सांगून तो माल पूर्ण उचलला लावला असता आणि त्याला रिप्लेस करून दिला असता. पण ह्या माणसांकडे बिलच नाहीये. बिलच नाही. बिल कधी कच्च्या मालाचे असो नाहीतर तुमच्या विक्री झालेली मालाचे असो, कमीत कमी 1 वर्ष जतन करणं गरजेचं आहे. तुमच्या विक्री बिलावरती आपण दिलेला जो अन्न परवाना आहे, FSSAI लायसन्स, तो नमूद करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बहादूर शेख नाक्याला गेला तर जवळजवळ मी सांगतो तुम्हाला 8 हॉटेल्सवरती ही कारवाई आहे. बहादूर शेख मधल्या 8 हॉटेल्सवरती ही कारवाई आहे. बिलांवरती FSSAI लायसन्स नमूद केला नाही. एकदा सांगून झालं, असं काही नाही झालं की एकदा झालं आणि तुम्हाला सांगितलं. म्हणजे 3-4 वेळा सांगून सुद्धा जर का त्याच्यावर लायसन्स नंबर नसेल तर कारवाई करणं भाग आहे. असे 8 हॉटेल्स आहेत की ज्याच्यावरती बिना FSSAI लायसन्स नमूद केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या की आपण GST नंबर काढतो, त्याचबरोबर जसा GST मेन्शन करतो तसा FSSAI लायसन्स नंबर सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो स्टेट लायसन्सचा जो भाग आहे, कंडिशन ऑफ लायसन्स, मुदत संपल्यानंतर रिन्युअल इतकं सोपं केलेलं आहे. फक्त तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि तुमची जी काही फीज आहे ती फक्त भरायची आहे. डॉक्युमेंट्स परत नव्याने करायचे नाहीत. बऱ्याच व्यापाऱ्यांची तक्रार येतात, साहेब आम्ही उत्पादक आहोत आणि तुमच्या जाचक अटीमुळं आम्हाला व्यवसाय करायचा का नाही हा प्रश्न पडलाय. जसं की उत्पादकाला पाण्याचा रिपोर्ट असणं गरजेचं आहे. 6 महिन्यातनं एकदा पाण्याचा रिपोर्ट असणं गरजेचं आहे. बरेच व्यापारी काय करतात, शासकीय हे आहे, लॅब आहे, हे अशी पाण्याची बाटली, मोठी पाण्याची बाटली घ्यायची, याचं लेबल काढून टाकायचं, हे काढून टाकायचं आणि त्या लॅबला नेऊन द्यायचं, साहेब हे आमच्या आस्थापनेतलं पाणी तपासून द्या. तुम्ही स्वतः नेऊन पाणी जर का तपासणीला दिलं, ह्या पाण्यामध्ये काय येणार आहे? हो, हे ओझोनवाला आहे, हे फिल्टरवाला आहे, UV वाला आहे, ह्याच्यात काय येणार? आपण स्वतःच्याच व्यवसायाला आपण फसवतोय. म्हणून आम्ही काय केलं की जोपर्यंत स्वतः टेक्निशियन
लॅब टेक्निशियन येऊन जागेवर पाण्याचा नमुना तो कलेक्ट करेल, त्याचे फोटोज अपलोड करेल की मी ते पाणीचा नमुना घेतलेला आहे आणि तो तपासणीला देईल, तर ते ग्राह्य धरलं जाईल. आणि तसं कायद्यात नमूद आहे. हे काही जाचक अट नाहीये, ही जाचक अट बिलकुल नाहीये. तुम्हालाच तुमच्या पाण्याचा रिपोर्ट समजून जाईल. मी ह्याबाबत बऱ्यापैकी आपले राज्यमंत्री योगेश कदम साहेब आहेत, त्यांनाही म्हटलोय की आपल्या कोकणामध्ये एखादी लॅब व्हावी. लोकांना त्यांचे अन्न नमुने पुणे मुंबईला पाठवून एवढ्या लांब पाठवायचे, ते जो खर्च आहे तो कमी व्हायला पाहिजे. कोकणामध्ये स्वतःची आपली लॅब व्हायला पाहिजे, एनएबीएल लॅब, जेणेकरून त्यातलं पाणी पटकन 800-900 रुपयामध्ये तुम्ही तपासून द्या. एवढ्या चांगल्या सोयी जर का आपल्या व्यापाऱ्यांना आपण दिल्या तर बऱ्यापैकी आपल्याला बाहेर कुठेही जायची गरज पडणार नाही. परवाना, पहिली गोष्ट, परवाना दर्शनी भागात लावणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी आमचे अधिकारी येतात, बाहेरच्या बाहेरच निघून जातात, तुम्हाला कळणार पण नाही. पण काय पाहिजे, तुमचा परवाना दर्शनी भागात लावलेला असला पाहिजे. बऱ्यापैकी परवाने काढताना ऑनलाईन पद्धतीनं फॉर्जरी डॉक्युमेंट्स सादर केले जातात, जसं की स्कॅन करून सही कॉपी पेस्ट केली जाते. मग अशा वेळेस आमच्या ऑफिसकडनं असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन या, ऑफिसमध्ये घेऊन या. असं झालेलं आहे, 2-3 वेळा झालेलं आहे की फॉर्जरी डॉक्युमेंट सापडलेत. मग अशा वेळी लोकांना काय वाटतं की शासनाने ऑनलाईन केलेलं असताना तुम्ही आम्हाला ऑफिसला कशाला बोलवता. ऑफिसमध्ये आम्ही एक सेतू कार्यालय स्थापन केलेलं आहे. 100 ते 200 रुपयाच्या फीजमध्ये तुम्हाला तिथं अर्ज करता येतो आणि तिथल्या तिथंच तुम्ही परवाना घेऊन जाऊ शकता. आम्हाला ज्या पद्धतीनं हवंय, प्रॉपरायटरशिप डीड भरायची झाली तर किती त्याच्यामध्ये चुका होतात. पार्टनरशिप डीड नाहीये त्याच्यामध्ये, किंवा तुमचा महिला बचत गटाचा एखादा हे असेल तर त्याचा ठराव कसा करावा ते सुद्धा माहीत नाहीये. त्या ठरावामध्ये कोणतरी बाबा बिझनेसला आपल्या जो कोण कारणीभूत आहे त्याचं नाव, त्याचं आधार कार्ड, तर हे जे काही फॉर्मॅट आहे ते आमच्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहीत आहेत. आम्ही 1 to 1 सगळ्यांना सांगत बसू शकत नाही. तर तुम्हाला जर का आमच्या प्रशासनातर्फे कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला एखादं तक्रार कोणाची करायची असेल तर ऑनलाईन तिकीट जनरेट करणं हा सुद्धा एक भाग आलेला आहे. तुम्हाला कोणाची तक्रार द्यायची आहे, निनावी तक्रार आपण कधीही घेत नाही. नावाने द्या, तुमचं नाव गोपनीय राखलं जाईल ह्याची काळजी घेतली जाईल. आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हावी अशा अपेक्षेने तक्रारी करू नका. तो सुधारावा ह्या अपेक्षेने तक्रारी झाल्या पाहिजेत. तुम्ही संघटित व्हा, तुम्ही पूर्ण संघटना एकत्र व्हा. एखादा चुकत असेल तर त्याला समजून सांगा की नाही बाबा कायद्यामध्ये असं आहे, आम्ही सगळे व्यापारी म्हणून तुम्हाला समजून सांगतो. आम्हाला तिथपर्यंत येण्याची हेच करू नका तुम्ही. म्हणजे आम्ही तिथं यावं आणि तिथं जाऊन काहीतरी काम करावं आणि त्याला कसं असतं, काम केलं दंड केला की विषय संपला अशातला भाग नाहीये. आपण त्याच्यावर कधी सुधारणार हे महत्वाचं. बऱ्यापैकी माझ्या इथं आता माझे पितृतुल्य व्यापारी आहेत, त्यांच्या मुलासारखा मी आहे. तर बऱ्यापैकी इंटरनेट माहीत नसेल तर आपल्या घरामध्ये शिकलेली मुलं आहेत, त्यांना फॉस्कॉस या वेबसाईटवरती जाऊन आपल्या परवान्याचं लॉग इन करून आपणच आपला व्यवसाय रिन्यू करायचा. एक लायसन्स संपलेला आहे, रिन्यूअल करा, पटकन रिन्यूअल करता येते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत समाजामध्ये. जसं की फूड ग्रेड पॅकेट, चायनीज गाड्यावर गेल्यानंतर नाशिकला आम्ही काम केलेलं आहे. तसं ते जे लाल कलरचे बाउल आहेत, व्हेज मंचाव सूप वगैरे, त्याच्यात जर का तुम्ही बघितलं मागच्या बाजूला तर ते साधं प्लॅस्टिक असतं. इतकं गरम असतं, चटका आपल्या जिभेला भासतो. मग एवढं गरम त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ठेवलं तर ते प्लॅस्टिक त्या तुमच्या खाद्यपदार्थामध्ये सहज येतं. त्यामुळं हॉटेलमध्ये गेल्यानंतर मागच्या बाजूला बघायचं की 100% मेलामाइन आहे का, फूड ग्रेड प्लॅस्टिक आहे का. मेलामाइन अग्निशामक दलातले जे लोक जॅकेट वापरतात ना आगीपासून संरक्षण होण्यासाठी, ते मेलामाइन आपल्या प्लॅस्टिकमध्ये असतं, त्या ह्याच्यामध्ये असतं, प्लेट्समध्ये असतं. 100% ते 360 डिग्रीला वितळतं, 360 डिग्रीला वितळतं. तर अशा पद्धतीचं फूड ग्रेड अन्नपदार्थ
तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आणलं पाहिजे. परत अजून एक विषय होता, हा, बऱ्याच लोकांना असं माहित नाही की अन्नपदार्थ नवीन करतो. कोकणामध्ये असे नवीन नवीन अन्नपदार्थ तयार केले जातात. जसं की ओगले नाव म्हणून आहे सिंधुदुर्गमध्ये, कुडाळ म्हणून आहे, जवळजवळ 100 प्रकारचे फ्रूट आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंगचे अन्नपदार्थ होतात. जसं की आपल्याला फणसाची भाजी म्हणा किंवा बघितलं असेल ओगलेंचं पदार्थ. तर ते जे अन्नपदार्थ आहेत ते लायसन्स घेताना आम्ही कशात घेऊ? त्या अन्नपदार्थाचं नाव कुठंच नमूद नाहीये. तर आपल्याकडे कसं आहे, एक स्टँडर्ड फूड आणि एक प्रॉपरायटरी फूड असे 2 प्रकारचे फूड्स आहेत. स्टँडर्ड फूड म्हणजे काय की ज्याची मानदे ठरलेली आहेत. जसं की दूध, फुल क्रीम मिल्क असो किंवा बफेलो मिल्क असो, 6 फॅट 9 SNF त्यात असणं गरजेचं आहे. त्यात साखर नको, मीठ नको, युरिया नको, स्टार्च नको, हे मानदे आहेत. पण ज्या अन्नपदार्थाचे मानदेच नाही आहेत, स्टँडर्ड नाही आहेत, तशा अन्नपदार्थाला आपण प्रॉपरायटरी फूड म्हणतो. प्रॉपरायटरी फूड. आता कायद्यात असं आहे की प्रॉपरायटरी फूड असेल तर त्याने केंद्राचा परवाना घ्यावा. केंद्राचा परवाना घ्यावा. आता साधं आपल्या उन्हाळा आला की इथं बघा एक ट्रॅक्टर लागतो, असा सेंदव मिठाचा ट्रॅक्टर लागतो. कोकणामध्ये आपल्या बहादूर शेख नाक्याला पण लागले होते मागच्या वेळेस. बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या, हे मीठ नकली आहे. मीठ काय असतं? NaCl, सोडियम क्लोराईड. अशा पण तक्रारी आल्या, साहेब त्याच्यावर +F चा लोगो नाहीये. +F म्हणजे काय? फॉर्टिफाईड म्हणजे काय की खाद्यपदार्थावरती प्रक्रिया करत असताना त्याच्यातले जे काही मूलभूत घटक असतात ते निघून जातात प्रक्रियेमध्ये. मग हे मूलभूत घटक परत त्याच्यामध्ये आणण्यासाठी वरून आर्टिफिशियली आपण त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स टाकले जातात. जसं आमचं मध्यान्ह भोजन आहे किंवा लहान मुलांचा जो शिदा असतो दुपारचा, त्या भातामध्ये वरून मिनरल्स टाकले जातात. आणि जर का तो तांदूळ भिजवला तर असं तांदूळ वर तरंगतो. लोकांना वाटतं प्लास्टिकचा तांदूळ आहे. प्लास्टिक तांदूळ असा काय प्रकार नाहीये. त्याच्यामध्ये आपण फॉर्टिफाईड राईस आणलेला आहे. मुलांच्या पोषक आहारासाठी त्याच्यामध्ये फॉर्टिफाईड केलेलं आहे. शासनाने 5 अन्नपदार्थासाठी फॉर्टिफिकेशन केलेलं आहे. तेल, दूध, व्हीट फ्लोअर, गव्हाचं पीठ, राईस कशामध्ये सांगितलं, आणि मीठ, सॉल्ट, SALT. तर सॉल्ट 2005लाच मिठामध्ये आयोडीन असणं हे मॅन्डेटरी केलेलं शासनाने. मिठामध्ये आयोडीन असलंच पाहिजे. असं कुठलंच मीठ ज्याच्यामध्ये आयोडीन नाही ते जर का विक्री करत असेल कोण, तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. तर आमच्याकडे परवाने आले, साहेब पिंक सॉल्ट आहे, रॉक सॉल्ट आहे, हिमालया सॉल्ट आहे. तर अशाला परवाना काय द्यायचा? त्याला परवाना प्रॉपरायटरी फूड म्हणूनच आम्ही देणार. फक्त त्याची क्लोजेस्ट फूड कॅटेगरी मीठ आहे. म्हणजे आपल्या मिठामध्ये स्टँडर्ड आहे 96%, 96% NaCl पाहिजे, 96%. मग पिंक सॉल्ट असो, रॉक सॉल्ट असो, ह्याच्यामध्ये 90%, 93% असं असतं. पण जरी असलं तरी ते प्रॉपरायटरी फूड आहे, ते सॉल्ट नाहीये. ते सॉल्ट च्या जवळपासच्या कॅटेगरी मधलं आहे. दुकानामध्ये बरेच अन्नपदार्थ असतील तुमच्या, आणि तुमच्या लायसन्समध्ये फूड कॅटेगरी लिहिलेली असेल बघा, फूड कॅटेगरी, दुसऱ्या पानावरती फूड कॅटेगरी. परवाना घेतलाय फक्त सिरियल्ससाठी, कडधान्यासाठी, पण त्याच्यात अंडी ठेवतोय, एक फ्रीज आहे, त्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं नमूदच नसेल लायसन्समध्ये तर त्याचा उपयोग नाही. कायद्याच्या कंडिशन नंबर 12 मध्ये लिहिलेलं आहे की अन्न व्यावसायिकाने ज्याच्याकरता परवाना घेतलेला आहे तेच अन्नपदार्थ त्याने त्याच्यामध्ये विक्री केले गेले पाहिजेत. आता जर का आम्ही तपासणी करायला गेलो तर बऱ्यापैकी असं असेल की ते नाहीयेत. इवन मी स्पष्ट सांगतो, इथं ज्यांचे बिअर बार्स असतील त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनाचा परवाना घेणं गरजेचं आहे. पण त्याने त्याच्यामध्ये फूड कॅटेगरी 14 घेतली पाहिजे. बेवरेजेस म्हणून, एक्सक्लुडिंग मिल्क, दूध सोडून बेवरेजेस कुठले आहेत तर दारू.
जे काय असेल तुमची दारू असेल तर त्याचा परवाना तर घेतला पाहिजे. त्याच्यात नसतंच ते, एक्साईजवाले आपले बऱ्यापैकी देऊन टाकतात. तर ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत हे काळजीपूर्वक तुम्ही आपल्या फूड कॅटेगरीमध्ये नमूद आहे का. अंडी विकायला परवानगी आहे का आपल्याकडे. अंडी नसताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये अंडी ठेवलेली आहेत. हा, आता हे एक व्यासपीठ मला मिळालं हक्काचं म्हणून मी स्पष्ट सांगतो बघा. माझ्या मुलांना सुद्धा मी रोखू शकत नाही, पण तुमच्या मुलांना तरी म्हणजे लक्षात घ्या, शाळा आहे, शाळेच्या आवारात किती लोकांचे दुकानं आहेत. शाळेच्या 100 मीटर आवारामध्ये, त्या 100 मीटरच्या आवारामध्ये त्या दुकानामध्ये आजकाल थम्सअप, ते स्टिंग अशा पद्धतीचे पेय, कॅफिनेटेड पेय आहेत. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही नीट वाचलं तर नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन, नॉट रेकमेंडेड फॉर प्रेग्नेंट वुमन असं लिहिलेलं आहे. पण त्या मुलांना लाल कलर बघून, हिरवा कलर बघून त्याची उत्तेजना मिळते पिण्यासाठी. काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 29 मिलीग्रॅम पर 100 ml एवढं कॅफिन आहे. 29 मिलीग्रॅम पर 100 ml एवढं कॅफिन आहे. म्हणजे ते 250 ml ची बाटली असते. 250 ml ची बाटली असते. म्हणजे 29 आणि 13.5 असं जर का तुम्ही गेलं तर साधारण 72 मिलीग्रॅम पर 100 ml लिहिले त्याच्यावर बाटलीवर. 72 मिलीग्रॅम कॅफिन आहे. 10 कप कॉफी पिल्यासारखं आहे ते. 10 कप कॉफी आपल्या 35, 40, 50 नंतरच्या लोकांना ठीक आहे. 12 वर्षाच्या खालच्या मुलांना किंवा गर्भवती महिलांना हे पितं किती घातक आहे. ह्याच्यावर आपण तर काही आणू शकत नाही बंदी की तुम्ही बंद करा म्हणून. फक्त आपण काय करू शकतो की शाळेच्या आवारामध्ये त्या मुलांना देता कामा नये. मुलांनी जरी मागितलं नाही हे तुझ्यासाठी नाहीये, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून धर बाबा माझा व्यवसाय होतोय, नाही घे, नाही असं करायला नाही पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. शासनाने कॅफिन 300 ppm पर्यंत अलाउड केलेलं आहे. एका वेळी 300 ppm, ते पण कोणाला, प्रौढ लोकांना. RDA ज्याला म्हणतो आपण, रेकमेंडेड डेली अलाउन्स. तर हर्बालाईफवरती आपली एक केस आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की एक गोळी म्हणजे पूर्वी लिहिलेलं 2006ची गोष्ट सांगतोय मी, की ही एक गोळी सकाळ दुपार संध्याकाळ घ्यावी. सकाळ दुपार संध्याकाळ घेतल्यानंतर त्याचं PPM जायचं 340. बसत नाही ते. मग त्यांनी कोर्टामध्ये काय सादर केलं, सकाळी एक गोळी खाल्ल्यानंतर शरीर त्याचं मेटाबॉलिझम करून कमी आणतं, परत दुपारी तुम्ही खाता मेटाबॉलिझम कमी करता. असं कधी नाही हो. तुम्ही तुमचा अन्नपदार्थ 300 ppmच्या खाली आणला पाहिजे. मी स्टिंग सारखं उदाहरण सांगतो. स्टिंग 280 पर्यंत जाते. उत्पादकामध्ये थोडंफार कुठंतरी 19-20 झालं उत्पादन करताना, तर ते 300च्या वर पण जाऊ शकतं. तर तुम्ही तुमच्या पालकांना स्पष्ट सांगा की अशा कॅफिनेटेड बेव्हरेजेस पासून 4 हात लांबच राहायचं. कॅफिनेटेड बेव्हरेजेस पासून. आईस्क्रीम्स, बऱ्यापैकी आईस्क्रीम हे डेझर्ट्स आहेत. डेझर्ट म्हणजे काय की वनस्पती तेलापासून बनवलेले आईस्क्रीम आहेत, दुधापासून नाही. आईस्क्रीम फक्त दुधापासूनच बनतं. डेझर्ट्स हे वनस्पती तेलापासून बनतं. हॉटेलमध्ये खायला गेलो बटर रोटी, आता आम्हाला जरा सवय झाली. बटर रोटी जरासा वास आला की हे बटर नाहीये, हे मार्गेरिन आहे. मार्गेरिन वनस्पती बटर, ज्याची किंमत 20-30 रुपयाने कमी आहे बटरपेक्षा. बटर कशापासून मिळालं पाहिजे, लोण्यापासून बटर मिळालं पाहिजे, ॲनिमल फॅटपासून बटर मिळालं पाहिजे. आणि तेच बटर तुम्ही पावभाजीमध्ये किंवा तुमच्या जे काय तुम्ही कराल, रोटी वगैरे कराल, त्याच्यामध्ये ते वापरलं पाहिजे. बऱ्यापैकी व्यापारी काय करतात, मार्गेरिन आणून वापरतात. मार्गेरिन साफ चुकीचं आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी आम्ही ट्रान्सपरंट व्यवसाय, जसं की आता मी कराडचा आहे, अलंकार हॉटेल एक आहे आमच्याकडे, खूप मोठं हॉटेल आहे. तर तिथं असं काचेच्या ह्याच्यामध्ये स्वतः ते काय बनवतात ते दिसतं. त्यांच्या डिस्प्लेमध्ये ते दिलेलं आहे की आमच्याकडे हा परवाना आहे, आमच्याकडे फॉस्टॅग ट्रेनिंग आहे. हा फॉस्टॅगवरती सांगतो, ह्या वर्षी 1400 लोकांचं ट्रेनिंग घ्यावं असं शासनानं आम्हाला सांगितलं होतं. कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, माझ्याकडे 2 जिल्हे असल्यामुळं बऱ्यापैकी मी मागच्या महिन्यामध्ये खेड नाही, दापोलीच्या जालगाव म्हणून, जालगाव एक गाव आहे, जाळगाव मला वाटतंय, तिथं 200 लोकांचं ट्रेनिंग घेतलं.
आणि कुडाळमध्ये 350, कणकवलीमध्ये 250. मागच्या वर्षी मला वाटते वरवटकर साहेब सांगतील की मागच्या वेळेस आपण इथे 70-80 लोकांचं पण ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि मला वाटतं कुठे खेडमध्ये 120 लोकांचं घेतलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी हा मार्च एंड झालेला आहे. 1400 मधले 800 ट्रेनिंग मी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येच घेतले आणि ह्याचा संपूर्ण खर्च शासनाने केला. मला फक्त लोकांना एकत्रित करायचं होतं, जे आता तुम्ही काम करताय. म्हणजे माझ्याकडे बाबा असं काही योजना आली तर मी कुठंतरी एका ठिकाणी सांगावं. मला खातू मसाल्यांचं बऱ्याच 6-6 महिन्यानं मी इन्स्पेक्शन करतो, त्यांचे नमुने उचलतो. कायम गेले की मला शैलेंद्रजी म्हणतात की ते साहेब आपण काहीतरी करूया लोकांसाठी, आमचं काहीतरी त्याच्यात हातभार लागू दे. तर मला हा म्हणजे काय माहिती आहे का की मी त्यांना म्हटलं मला कमीत कमी 50 ते 100 लोकांचा मॉप द्या, एक हॉल द्या, त्याच्यामध्ये आम्ही ते घडवून आणू. तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्हाला फक्त त्याची नोंदणी करायची आहे, आधार कार्ड, सगळा जो खर्च आहे तो शासन करणार आणि तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट्स मला वाटतं बऱ्यापैकी मागच्या वेळेस मिळाली पण सर्टिफिकेट्स. योगेश कदम साहेबांच्या मीटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा काही योजना असतील तर पहिल्या माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये ते व्हाव्यात. त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी काय केलं की 1400 मधले 800-900 ते सगळं इथंच करून घेतलेलं आहे. ठाणे, पालघर हे बऱ्यापैकी कसं रुरल एरियाज आहेत, अर्बन एरियाज आहेत, तिथं करणं शक्य आहे. आपलं सेमी रुरल मध्ये पडतं, इथं लोकांना पोहोचणं अवघड आहे. इथं जागेवर लोकांना जर का ट्रेनिंग मिळत असेल तर त्यासारखी चांगली गोष्ट कुठली नाही आहे. तर बऱ्यापैकी मी वेळ घेतलेला आहे, 12:15 झालेले आहेत. फक्त जाताना एक एवढं सांगेन, माझ्याकडून किंवा माझ्या प्रशासनाकडून बऱ्यापैकी कुठल्याही जास्त प्रमाणामध्ये जाचक अशा काही कारवाया झालेल्या नाही आहेत. आम्ही प्रश्न सोडवण्यासाठीच आहोत. बऱ्यापैकी तुम्ही प्रश्न आमच्याकडे घेऊन या, आपण ते सोडवू. आणि जाता जाता एकच सांगेन, आपण जसं मी ऑथॉरिटी जरी असलं, स्टेट ऑथॉरिटी असलं, तर मी सुद्धा एक ग्राहक आहे. आणि ग्राहक म्हणून एक माझे घरातले सुद्धा वारकरी संप्रदायातले सगळे लोक आहेत, तर ते एक संत चोखा मेळाचं एक मस्त अभंग आहे. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला सी वरलिया रंगा. चा अर्थ काय होतो? ऊस वाकडा तिकडा असतो, प्रत्येक ऊस सरळ नसतो, पण त्याच्यातला जो रस मात्र आहे तो एकसारखा असतो. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भोलला सी वरलिया रंगा. किंवा नदी डोंगी परी जल नो हे डोंगा, काय भोलला सी वरलिया रंगा. नदी वाकडे तिकडे असते पण तिचं जल कुठंच कमी पडत नाही, म्हणजे सगळ्या ठिकाणी एकसारखं असतं. असे बरेच आहेत त्याचे उदाहरणं. तसं मी काय म्हणेन, चोखा म्हणतात की चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुलला शिवरला. तसं आपलं अन्नपदार्थ डोंगा म्हणेन मी, अन्नपदार्थ डोंगा पर चव नाही डोंगा, काय भुलला शिवरली रंगा. अन्नपदार्थ वरून दिसतं ना, खूप छान दिसतं, रंगीबिरंगी. आंबा बघा ना, अगदी मस्त. आता आंब्या सीझन येईल, इतका छान आंबा दिसतो, एक सारखा पिकलेला आंबा. अरे पण तो इथिलीन गॅसने पिकवलाय. एकसारखा आंबा तो कशाने पिकवलेला आहे? कायद्यात नमूद आहे, पिकू शकतो, 100 ppm पर्यंत पिकवू शकतो. माझं जर का केळीची बाग असेल तर सगळ्या केळी काही एकसारख्या पिकत नाहीत. कच्चा माल आणून मी त्या रायपनिंग चेंबरमध्ये टाकणार आणि मग मी मार्केटमध्ये आणणार. त्यामुळं कायम जागरूक होऊन कुठलाही अन्नपदार्थ असो बेकरीमध्ये बघायचा, रंगीबिरंगी दिसतोय, खूपच रंग दिसतोय, मनाला पटत नसेल तर घेऊ नका. ॲल्युमिनियम फॉईल त्याच्यावरची कधीतरी बाबा नखाने थोडीशी ॲल्युमिनियम फॉईल गोळा करा आणि ती गोळी करा, गायब झाली गोळी. ॲल्युमिनियम नाहीये, ते प्युअर सिल्वर आहे. जर का ते फॉईल हातात जर का गोळी राहत असेल, अशी गोळी राहत असेल तर ते ॲल्युमिनियम वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. ॲल्युमिनियम स्वस्त मिळतं, ॲल्युमिनियम फॉईल. तर आपल्याला काय अपेक्षित आहे त्याच्यावर? सिल्वर फॉईल अपेक्षित आहे. तर एक काळजी घ्या, जेवढं आपल्याला रंगीबिरंगी अन्नपदार्थ टाळता येईल तेवढं टाळूया आणि आपलं आयुष्य मोठं करूया. अन्न डोंगी परी चव नाही डोंगा, काय बोलला सी वरली. धन्यवाद.